राजराजम शरणम प्रपद्ये. श्रोतेहो नमस्कार. दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण घेणार आहोत 17वा अध्याय या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 17वे पुष्प. या अध्यायाचं फलित आहे सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद. चला तर मग सुरुवात करूया. 17 श्री नामानंदांचे दर्शन. मी करुगतीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळे सोडून विचित्र हास्य करीत माझ्या जवळ आली. तिची मनस्थिती बरोबर नसल्याने ती काहीतरी अस्पष्टसे ओरडत होती. ती माझ्याजवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हात पाय थरथर कापू लागले. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन 2 क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते. त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेवून तिचे त्या 2 राकट पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली. ते दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला. माझ्यासारख्या घरादारापासून दूर आणि परप्रांतात असलेला ब्राह्मण त्या स्त्रीचे रक्षण कसे करू शकणार होता. त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले, हे माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उठून उभी राहा. त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्या 2 बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती. तरी माझे धैर्य आणि दृढतेने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू चांगल्या बोलाने आमच्या मार्गातून दूर हो. त्या दुष्टांचे हे वक्तव्य ऐकून माझ्यात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि मी म्हणालो, अरे, ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीच्या वध करून गोमांस भक्षण करून मदिरा पान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही. मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार होतो. मी पुढे त्यांना म्हणालो, तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तात्काळ कुष्ठरोगाने ग्रस्त व्हाल. या सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे. त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्मांनी आमंत्रण देत आहात याची मला कीव येते. मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे. माझे हे वक्तव्य ऐकून ते आपले सारे धाडस हिरावून अगदी निस्तेज झाले. मी सांगितलेली त्यांच्याबद्दलची विधाने खरी असल्याने माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला. त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. ज्योतिषशास्त्राचे काहीच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो. जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो. मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, महाराज, आपण त्रिकालदर्शी आहात. आपणास अज्ञात असे पृथ्वीवर काय आहे आपण विचारले म्हणून सांगतो. आम्ही दोघे सख्खे बंधू. आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला, परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो. गायीचे मांस खाण्यात आम्हास आनंद वाटे, त्यातच मदिरापानाचे भयंकर व्यसन आम्हास जडले. या सर्व दुर्गुणांचा व्याभिचारी वर्तनाने कहरच झाला. या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो. समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले, परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने आमचा अभिमान दुखावला आणि आम्ही रागाने तिच्या मागे निघालो. परंतु आमच्या सुदैवाने आपणासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा मी म्हणालो, बाबांनो, काय झाले, काय वाईट आहे याचा निर्णय करणारी सत्सद विवेक बुद्धी देवाने मानवाला दिलेली आहे. चांगल्या मार्गाने आपण गेल्यास चांगली फळे मिळतील, वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणार यात शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी असल्याने तिने तुमचे म्हणणे मान्य केले नाही. तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्याने तुम्हाला ती स्त्री दुराचाराने वाटली. तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेने गेला होता, परंतु आता तुम्हास आपल्या वाईट कर्मांचा पश्चाताप होतो आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही ते मी सांगू शकत नाही. एक शुभवार्ता मात्र सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगट्टी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. त्यांच्या अनेक दिव्य लीला मी ऐकल्या आहेत. ती स्त्री म्हणाली,
आपण माझे या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केले. आपण मला पित्या समान आहात. मी एक उच्च ब्राह्मण कुलात जन्मले. अगदी लहान वयातच माझा विवाह झाला. माझे दुर्भाग्य असे की माझा पती माझा अतिशय छळ करत असे. मी मात्र त्याची मनोभावे सेवा करीत असे. तो माझ्यावर नको ते दोषारोपण करीत असे, ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होईल. त्यांचे आई वडील, मोठी माणसे त्या समजावण्यास खूप प्रयत्न करीत, परंतु तो कोणाचेच ऐकत नसे. हे सांगताना तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने तिने स्वतः सावरून घेतले आणि ती पुढे सांगू लागली. आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलवून घेतले. त्याने माझी कुंडली मांडून चित्रविचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच जातीची स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगल कार्ये घडली आहेत. यामुळे तिच्या पतीस नपुसक प्राप्त झाले. तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे ग्रहदोष नाहीसे होतील व माझ्या पूजा अर्चा फलित होतील. तिचा पती सुद्धा चांगला सशक्त होईल. त्यानंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या. त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल. या ज्योतिषाच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून बाहेर घालवून दिले. त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते. मला काहीच मार्ग नसल्याने ते माहेर जाण्यास निघाले. परंतु तेवढ्यात तो मांत्रिक आला. त्याने मला अडवले व वाईट नजरेने माझ्याकडे पाहू लागला. मला त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले. मी अत्यंत क्रोधायमान झाले. माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली होती. मी जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला. त्या भयंकर माराने मांत्रिकाचे डोके फुटून तो तात्काळ मृत्युमुखी पडला. माझ्या शीलरक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्याने मी तो दगड मारला होता. परंतु दुर्दैवाने माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. माझे मन अत्यंत अशांत झाले होते. काय करावे, कुठे जावे ते कळत नव्हते. मी माहेर जाण्याचा विचार केला, परंतु तिथे जाण्याने माझ्या समस्यांचे समाधान होणार नव्हते. माझ्या आई वडिलांनी प्रेमाने माझा सांभाळ केला असता, परंतु माझे बंधू, वहिनी, भाऊजाई माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मांत्रिकाने मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते? मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती. अशा बातम्या आगीप्रमाणे चोहीकडे पटकन पसरतात. या आवारातच एक औदुंबराचे झाड होते. ते झाड दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते. त्या झाडाखाली मी बसले असताना मला वाट फिरायला लागली. थोड्या वेळाने जागे होऊन पाहिले तर माझ्या दोन बाजूस दोन नाग माझे रक्षण करीत होते. मी त्या दोन्ही नागांना नमस्कार केला तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर जय गुरुदेव दत्त असा जप करीत होते. दत्तप्रभूंचे नुसते स्मरण केले तरी ते भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात असे मी ऐकले होते. माझ्या भाग्याने औदुंबराच्या कृपाछायेत असताना मला श्रीपाद प्रभूंचे कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती आली. मी नामस्मरण करीत असताना एक वाटसरू त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला. मी भयभीत होऊन त्याला विचारले, तू कोण आहेस? तू इथून निघून जा. तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन तुला मारून टाकील. थोड्या वेळापूर्वीच मी एका मांत्रिकाला मारले होते. तो वाटसरू म्हणाला, माई, मी रजक कुलात जन्मलेला रविदास. मी दत्तप्रभूंचा भक्त आहे. मी कुरोपुरात राहत असे. श्री गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभ रूपात भूतलावर अवतरले असून सध्या ते कुरोपूर क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत. दूर दूर पसरलेल्या दत्तभक्तांना ही वार्ता कळावी म्हणून ते नवीन नवीन लीला करीत असतात. मी सध्या कुरोपूरला जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्या बरोबर ये. कुरोपूर येथून जवळच आहे. मी माझ्या भावाकडे जाऊन तिथून पुढे कुरोपूरला जाईन. तेव्हा मी म्हणाले, तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू? तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुद्धा मला गरज नाही. ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझे रक्षण केले असते. ते स्वतः दत्तगुरु आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत नाही, परंतु श्री दत्तात्रेयांचेच नामस्मरण करते. यावर जे घडेल ते मी पाहीन. तुम्ही तात्काळ येथून निघून जा, नसता काहीतरी प्रमाद घडेल. माझे वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रोहिदास दत्त दिगंबर श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत निघून गेला. त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करीत बसले. त्याचवेळी हे दोन दुष्ट तेथे आले आणि त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले.
आपण माझी या दोन कामी संतुष्टांपासून रक्षा केली. तेव्हा मी म्हणालो, हे माते, श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी असून कालातीत आहेत. या सृष्टीमध्ये विविध कालावधीत घटना घडत असतात. या सर्व घटनांच्या मागे ते स्वतः कारण रूपाने स्थित असतात. या सृष्टीत कारण नसलेले कोणतेच कर्म दिसत नाही. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना निर्गुण, सगुण, निराकार, साकार यासारख्या कोणत्याच अवस्थेत कुणीहीच जाणू शकत नाही. प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्या समोर हात टेकले व नेती नेती आम्ही जाणत नाही असे म्हटले आहे. वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल? त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान त्यांना स्वतःलाच असणार यात तिळमात्र संशय नाही. आपण मात्र त्यांचे नामस्मरण करीत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखातून आपली मुक्तता होते. मी, दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशीला आम्ही चौघे मिळून कुरुगड्डीत जाण्यास निघालो. मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन करीत नामस्मरण करीत जात होतो. रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखे वाटत होते. मार्गात असलेल्या नामानंद स्वामी या थोर महात्म्याच्या आश्रमात पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी हे त्रिकाल ज्ञानी महात्मा पुरुष होते. त्यांनी आमचे मोठ्या आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या वडिलांचे नाव मायन्नाचार्युलू आणि माझे नाव सायन्नाचार्युलू. आमचे गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत. मी संन्यास दीक्षा घेतल्यावर माझे नाव नामानंद असे ठेवले गेले. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिद्धतीर्थांच्या यात्रा केल्या. त्यानंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो. फिरत फिरत मी पिटिकापुरम येथे येऊन पोहोचलो. आम्ही वैष्णव असल्याने श्री विष्णूचीच आराधना करतो. आमचे सोहळे कडक असते आणि आमचे आचार विचार उच्च असतात. पिटिकापुरम येथील कुंती माधवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो. गावातील सर्व लोक हा प्रकार पाहत होते. कलियुगामुळे असा विपरीत प्रकार घडत आहे सर्वांना असे वाटत होते. तो चांडाळ मदिरापान करून श्री वैष्णवांवर अत्याचार करीत होता. एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझे नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही. त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते. त्याचा भयंकर चेहरा कोणासही भय वाटावे असा होता. नामानंदाच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता. तो चांडाळ नामानंदाला म्हणाला, तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मीच तुझा सद्गुरू आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद असे नाव दिले. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार कर. गुरु म्हणून माझा स्वीकार कर. तू जर असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करेन. तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन. श्री नामानंदांबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे. तू देवांची कितीही आराधना केलीस तरी तुला कोणी मदत करणार नाही. एवढे बोलून तो चांडाळ नामानंदांवर चाल करून आला. नामानंदांच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. त्यांचे सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदांना आली. परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामींना मंगल दिव्य अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला. त्याच्या त्या दिव्य नेत्रातून अनंत दया, करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगल मूर्ती असलेल्या त्या भगवानांनी म्हटले, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वरूपात मी पिटिकापुरम येथे अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझे सर्वस्व आहेस. मीच सच्चित आनंद आहे. तू उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्म प्रचार कर.
तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदास येशील असे सांगून चांडाळाच्या विषात असलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले. श्री रामानंद स्वामींना श्रीपाद श्री वल्लभांकडून भोजनाचे आमंत्रण. अशा प्रकारे रामानंद संन्यासी पिठिकापुरम येथील श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. मार्गात त्यांना कोणी भिक्षा दिली नाही. भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होत होता. सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते. त्यांना वाटले हा एक वेडा आहे. एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला. हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. म्हणून याला भिक्षा देणे म्हणजे शास्त्र विरुद्ध होईल. या विचाराने पिठिकापुरम गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अपराज शर्मांच्या घरी पोहोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. कसे बसे ते ओम भिक्षाम देही म्हणाले. तेवढ्यात दार उघडून घरातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते नामानंद स्वामींना खाऊ घातले. केवढे ते भाग्य! विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवित होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्याने आपला हात नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही. तू कुठेही असलास तरी तुझ्या बरोबर अदृश्य रूपाने असेल. मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करेन असे आशीर्वाद आणि अभय वचन दिले. त्या दिवसापासून धर्म प्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते. अदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचे रक्षण करीत असे. अशा प्रकारे स्वामींनी आम्हास त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. रामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरूंना प्रश्न विचारला. स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्ष प्राप्ती होते. यासाठी काही साधना मंत्रविधाने आहेत का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे. त्यावर प्रसन्न चित्ताने श्री स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषांच्या जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात. आपल्या इष्ट देवतेच्या सतत सान्निध्यात राहणे याला सालोक्य मुक्ती असे म्हणतात. या अवस्थेत साधक इष्ट देवतांच्या लोकात राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्ट देवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लागते. त्याला सामीप्य मुक्ती असे म्हणतात. त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्ट देवतांचेच स्वरूप त्याला प्राप्त होते. त्याला सारूप्य मुक्ती असे नामाभिधान आहे. यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्ट देवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. या अवस्थेत सायुज्य मुक्ती असे म्हणतात. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग घेत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात. त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंचेच ध्यान असते. सृष्टी, धर्म आणि सूक्ष्म सृष्टीतही कालचक्र हे चालूच असते. सृष्टीचा चिद्विलास अंतर्दृष्टीने पाहून दत्तभक्त आनंदाने विभोर होतो. स्वार्थरहित योग्याच्या दिव्य शक्तीने विश्वकल्याण होत असते. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. याप्रमाणे हा योगी इहलोकी आपले कल्याण करून सामीप्य मुक्ती प्राप्त करून घेतो. असा भक्त श्री दत्तप्रभूंच्या दिव्य लीला अंतर्दृष्टीने पाहून त्यांचे मनन चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो. जीवशरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना, इच्छा आपल्या बंधनात ठेवतात. परंतु जेव्हा त्याला मुक्त अवस्थेचे ज्ञान होते तेव्हा त्याला खूपच हलके हलके वाटते. याप्रमाणे इच्छा, वासनारहित लघुजीव आनंदात रममाण असतात. सायुज्य मुक्तीचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्री दत्तलीला यथेच्छ मात्रेने प्रकट होतात. या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावे अशी इच्छाच नसते.
श्री दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महत् ऐश्वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देतात. श्रोते हो, आपण हा अध्याय इथे थांबवित आहोत. या 17व्या अध्यायाचा श्री नामानंदांचे वर्णन या दुसऱ्या भागाचे रूपांतरण आपण पुढील भागात करूयात. तोपर्यंत नमस्कार. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.